वकील गुणरत्न सदावर्ते सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. जरांगे पाटील असं म्हणतात की चंद्रशेखर बावनकुळेंनी कुणबी बोगस पत्र रद्द केलीत. बघा, जरंगेला 12 आखाडी आरक्षणाची माहीत नाही. जरंगेला कोणीतरी स्क्रिप्ट पुरवतंय त्याच्यावर बोलतंय, कोणीतरी टेंडर भरतंय आणि ते टेंडर सोडवून द्या, हे टेंडर कसं लागून जाईल याच्यावर बोलतंय. जरंगेमुळे किती लोक अडचणीत आलेत मला ते वेगळं सांगायची गरज नाही. हे सुद्धा चौकशीचा भाग आहे की पुण्यामध्ये एक PWDचे इंजिनियर होते, त्यांचा राजीनामा सुद्धा मला असं वाटतंय आणखीन बऱ्याचशा गोष्टी जरंगेच्या बाबतीत सुद्धा सांगून जाईल. जरांगे असं म्हणतात की एकनाथ शिंदे सुद्धा या सर्वमध्ये हस्तक्षेप करतायत, त्यांच्यासुद्धा सुद्धा विश्वासघात झालाय. ते जरंगेचा दिखावा आहे. ते एक फिल्म बनवली चालली आणि मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांनी जरंगेला अटप तर घ्यावं. मी म्हणत नाही ॲक्सिडेंटली एकनाथ शिंदे किती वर गेले, परंतु वायुगतीने एकनाथ शिंदे खाली येऊ शकतील. गुलाबराव पाटील सध्या तुमच्यावरती टीका करतायत. ते म्हणतात की नक्की सदावर्ते कोणाचे वकील आहेत ते त्यांनी ठरवावं. बघा, गुलाबरावांवर ज्या वेळेस वेळ येईल ना त्यावेळेस त्यांची कागदपत्र घेऊन यावेत, कारण वकिलाला आहे ना पक्ष नसतो, वकिलाला आहे ना पक्षकार असतो. ते म्हणतात एकनाथ शिंदे म्हणजे सरकार, तुम्ही सरकारवर टीका करताय का? मी बघा एकनाथ शिंदे साहेबांनी मर्यादेत काम केलं पाहिजे. त्यांनी आरक्षणात बोटं घातले नाही पाहिजे, संविधानात बोटं घातले नाही पाहिजे. त्यांनी गरिबांच्या झोपड्या ज्या प्रकारे नाशिकमध्ये तुटल्या त्याच्यात बोटं नाही घातले पाहिजे. त्यांनी बौद्ध विहार ज्या प्रकारे तोडले गेले त्याच्यात बोटं नाही घातले पाहिजे. गरिबांसाठीचं आरक्षण EWSचे विद्यार्थी त्याच्यात बोटं नाही घातले पाहिजे. हे सगळे बोटं घालण्याचा कार्यक्रम थांबवणं म्हणजे विरोध नाही. हे दत्तोपंजी ठेंगडी जे कामगारांचे कष्टकऱ्यांचे नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वासर्वी एक काळ होते, त्यांच्या शिकवणीतून आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या शिकवणीतले आम्ही नाहीत. एकनाथ शिंदे आमचे मित्र आहेत. मित्रत्व वेगळं आणि भूमिका ह्या वेगळ्या असतात. मित्रत्व आणि भूमिकांचा काही त्याच्यामध्ये तडजोड नसतो. एकनाथ शिंदे यांनी मर्यादित राहून काम करावं अशी प्रतिक्रिया जी आहे ते गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन प्रवीण सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.